26/4/2025 रोजी माझी मुलगी पूनम विशाल लांडगे हिचा घातपाती मृत्यू झाला। त्याच्यानंतर आम्ही रीतसर फिर्याद दाखल केली। समोरच्या आरोपींना अटक झाली। त्याच्यानंतर त्यांना काही दिवसात जामीन मंजूर झाला। जामीन मंजूर झाल्यानंतर आम्ही DOISP ऑफिस, MIDC पोलीस स्टेशन यांच्याशी रीतसर पत्रव्यवहार करून त्यांना आरोपींना समज द्यावी असा पत्रव्यवहार केला का ते आमच्या घरी येऊन आम्हाला धमकू शकतात, हाणमारी करू शकतात किंवा आम्हाला काहीतरी आमच्यावर काहीतरी गुन्हा दाखल व्हावा असं काहीतरी करू शकतात। पोलीस स्टेशनने त्यांना समज द्यावी किंवा जे 3 वर्षाचं बाळ आहे त्या बाळाला ताब्यात घेण्यासाठी आमच्यावर बळजबरी करू शकतात। तर त्यांना ते बाळ ताब्यात घ्यायचं असेल तर कोर्टामार्फत ते निरीक्षर प्रोसेस करून ते बाळ ताब्यात घ्यावे। परंतु काल अचानक रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान आरोपीपैकी विशाल रावसाहेब लांडगे आणि 3 अनोळखी इसम हे रात्री आमच्या घरी आले। आमच्या दारामध्ये त्यांनी जादूटोणा भानामती करण्यासारखे प्रयोग केले। परंतु गेटचा आवाज आल्यामुळं आम्ही झोपेत असताना आम्ही जागे झालो। त्यापैकी 3 आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आणि त्यापैकी विशाल रावसाहेब लांडगे हा आरोपी आमच्या मुलांनी रोडच्या साईडला अंधारात पकडला आणि त्याला इथं उजाडात आणून पोलीस स्टेशनला फोन केला। पोलीस स्टेशनची टीम आली। त्यांनी पोलीस स्टेशनच्या आम्ही त्यांच्या ताब्यात दिला तो आरोपी। नंतर मी रात्री 2 सव्वा 2च्या दरम्यान राऊरी पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करायसाठी गेलो तर त्यांनी NCR आमची घेतली। अजून फिर्याद दाखल करायला जायचंय। आम्ही झोपल्यानंतर आहे ना मुलीचे मिस्टर इथं आले आणि ना तिने जादूटोणा केला आमच्या दरवाजामध्ये आणि गेटचा आवाज आला म्हणून आम्ही बाहेर आलो तर तिने ना गेटचा आवाज ऐकला, लगेच पळाला तो। हे 2 जण गेले, त्याला धरून पकडून आणलं। पकडल्यानंतर बघितलं तर तो जावईच होता आमचा, बाकी काही नाही। तो फक्त आम्हाला मारण्यासाठी आलेला होता। आमच्या बाळाला, आमची मुलगी तिने मारलेली होती, आम्हाला तशा धमक्या दिलेल्या होत्या। छोट्या बाळासाठी आला होता तो, त्याला बाळ लागत असेल किंवा काहीतरी त्याचं हे असं जादूटोणा पण करून गेला। मला म्हणला का माझं बाळ मला लागत, मला पाहायचं, मी दिलं नाही, हात धरला, माझा बांगड्या फुटल्या, माझ्या कुरडी, ते सगळं हे म्हणजे उद्या जर समजा आम्ही मुलीचा मृत्यू होऊन किती वर्ष झाले? अजून वर्ष पण नाही झालं, 15 दिवसामध्ये श्राद्ध आहे तिचं। तेव्हापासून त्याचा त्रास द्यायचं चालूच होते त्याचेवाले। आता हे 2 पण, हे ड्युटीवर जाते, मुलगा पण ड्युटीवर जातो, मी एकटीच घरी असते असं म्हणलं। पोलिसांना सांगून पण पोलिसांनी काही ऍक्शन घेतली नाही। मग उद्या समजा हे ड्युटीवर गेलं, काही झालं तर याला जबाबदार कोण आहे?